आंतरराष्ट्रीय कामगार नेते तथा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मातोश्री यमुना तुकाराम घरत यांच्या 11व्या स्मृती दिनानिमित्त शेलघर येथील यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र घरत व सचिव शुभांगी घरत यांच्या वतीने वैद्यकीय, कला, क्रीडा, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा यमुना स्त्री सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। यावेळी सिने अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती। तर दानशूर व्यक्तिमत्व असलेले लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली यमुना स्त्री सन्मान पुरस्कार सोहळा पार पडला। यावेळी यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र घरत, सचिव शुभांगी घरत यांच्या समवेत व्यासपीठावर माजी खासदार रामशेठ ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते वीटी देशमुख, शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबन पाटील, दिवा पाटील यांचे चिरंजीव अतुल पाटील, मोयरेश चौधरी, सोनाली घरत चौधरी, कुणाल घरत, सेजल घरत व विविध मान्यवर उपस्थित होते। पाहुयात यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या यमुना स्त्री सन्मान पुरस्कार सोहळ्याची एक झलक। सन्मानित करण्यात आलं। या कर्तृत्वाची दखल घेऊन तुमच्या क्रीडा क्षेत्रातील एका चोखंदळ कामगिरीबद्दल आपल्याला स्त्री सन्मान, यमुना स्त्री सन्मान हा पुरस्कार आहे। जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद त्याच्यासाठी द्यायचा आहे। येथे झालेल्या इंडिया इंटरनॅशनल ग्रुप फिस्ट स्पर्धेत प्रथम
आपण महिलांना सन्मान दिला पाहिजे। आपण सांगतो लाडकी बहीण अनेक योजना आल्या, 50% महिला आहेत, महिलांवर सगळं जग चाललं आहे। आज महिला सगळ्या क्षेत्रात पुढे आहेत, पण त्यांना जो आपण सांगतो का अजूनही मी जेव्हा आयलोला लढतोय, आपण जगातल्या जवळजवळ 180 देशांमध्ये जेव्हा तिथं जेंडर इक्वॅलिटीसाठी लढाई सुरू आहे, तरी महिलांना सन्मान तो दिला जात नाही जो द्यायला पाहिजे। अधिक आज महिला एवढ्या शिकलेल्या असताना मी सांगतो नोकऱ्या लावताना मला वर्षाला 200-300 नोकऱ्या मी देतो, पर डे एक नोकरी, पण महिलांना नोकरी द्यायची असेल तर अधिकारी वर्ग महिला असली तर त्याला विरोध करतो। पण जेंडर इक्वॅलिटीसाठी आपला जो लढा आहे का महिलांना सन्मान दिला पाहिजे। आज या महिला ज्यांचा आपण सत्कार केला या कोण आहेत, स्वतःच्या ताकदीवर पुढे आलेत, त्यांना महिला म्हणून समर्थन नाही आहे। त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रात असतील, एज्युकेशनमध्ये असतील, तिरंदाजीमध्ये असतील, जिथं जिथं ते आहेत ते त्यांच्या कर्तृत्वावर आलेले आहेत, आणि म्हणून त्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहित करणं, त्यांचा आदर्श इतर सर्व महिलांनी घेतला पाहिजे आणि त्यांना समाजामध्ये पुढं आणलं पाहिजे, ही आपली मुवमेंट आहे। आईचा सन्मान आपण सांगतो का आईचं स्मृतिप्रित्यर्थ आपण सन्मान देतो, आपण चांगल्या पद्धतीने काम करतो आहे, आणि एक आपण यांना एक चांगलं व्यासपीठ देऊन त्यांचा सत्कार करणं हा त्याच्यामध्ये आपला उद्दिष्ट आहे। निश्चितपणे आम्ही सांगितलं का आम्हाला 10वीपर्यंत चप्पल नव्हती पायात, आम्ही अशातून आलो आहे। जेव्हा आम्हाला पाणी प्यायचं असलं तेव्हा विहिरीमध्ये आपण 30 फूट खाली जाऊन जो साचेल पाणी तो आपण आईच्या किंवा बहिणींच्या बरोबर काम केला। अनेक वाईट परिस्थितीत आम्ही एकत्र आलो, आपल्याला घेऊन काय नाही जायचं। आज हे बंगला आहे, मी लोकांना म्हणतो आई वडिलांची ज्यांनी सेवा केली त्याला पैसे देव छप्पर फाडके देतो। जेव्हा आमचं लग्न झालं माझ्याकडे काय नव्हतं, शुभांगी काय महालक्ष्मी आहे, जसा आईचा सन्मान आहे तसा शुभांगीचा सन्मान आहे, आणि म्हणून शुभांगी सतत बरोबर असते, आणि महिलांचं कॉन्ट्रिब्युशन आपल्या आयुष्यात फार माझं मोठं आहे, आणि म्हणून आपण हे पुढे न्यायचा प्रयत्न। जसं आमच्या बाजूला आता लेकीसून आहेत, या कोण आहेत, या मी कुटुंबाचा प्रमुख आहे, आणि मला वाटतं की माझ्या लेकीसून विमानात फिरल्या पाहिजे, त्यांना सन्मान दिला पाहिजे, त्यांना सगळे, म्हणून आपण वैष्णवी काश्मीर केली। त्यांना दरवर्षी माझी तुळजापूर आणि याच्यासाठी बस ओपन असते, तारखा देत नाही म्हणून अडकते, नाही त्यांना जिथं फिरायला जायचं आहे तुम्ही गेल्या पाहिजे। गुणागुण आता दुबई त्यांनी एवढा चांगला एन्जॉय केला, लिमोजिनमध्ये फिरल्या, मजा आली त्यांनी, का परदेशात गेला 2 महिने आम्ही पासपोर्ट काढत होतो। कोण जातो त्यांच्याकडे पैसे असतील नवऱ्यांकडं, फॉरेनला कोण लाख रुपये खर्च करतोय, आपल्याला पैसा दिला आहे तो समाजासाठी गेला पाहिजे। मी सांगला 1000-1200 घरांना लोकांना पैसे दिले असतील, अनेक गोरगरीब माझ्याकडे येतात, आजारी कॅन्सरवाले आहेत, डायलिसिस, अनेक पत्रकारांना पण मी अनेक लोकांना घरांना मदत केली आहे, सगळ्यांना माहीत आहे, सांगायची गरज नाही। आपण 1200 ते 1400 लोकांना घरांना मदत केली। मला मिळणारा 1 रुपयापैकी 70 पैसे समाजासाठी असले पाहिजे। जाताना मी रिकामा जाणार, मी काय सांगितलं एवढा मोठा बंगला आहे, माझा काही इमॅजिन नव्हतं। लग्न झालं तिला सांगितलं हां का झिलमिल सितारो का अंगण होगा, तुला चांगला बंगला असेल। पूर्वीचा बंगला मी तसा बांधला होता, हा बंगला ऑटोमॅटिक देवाने डोनेट केला। इलेक्शनला पडलो आम्ही, 3.5 कोटीचा त्याच्यामध्ये लॉस झालं। पहिले दागिने 50 लाखाचे विकायला, कुठली बायको दागिना विकून देते, फक्त माहेरचा हार तिने काढला, आज त्याच्यापेक्षा दुप्पट दागिने दिले मी, जगभर फिरते। पण एवढा मनाचा मोठापणा पण होता। आईचा जसा ते आमच्या उपकार आहेत तसे तिचेसुद्धा आहेत, नाहीतर 3.5 कोटी माणूस गेल्यानंतर डायबिटीसची गोळी सुरू झाली, 4 वाजता झटका यायचा असं उठल्यासारखं। पण तेव्हा लेकीने आणि शुभांगीनं सांगितलं जेवढं विकता येईल तेवढं विका, पण तू आमच्याकडे पैसा नाही राहिला तर तुम्ही असले पाहिजे, तुम्ही असले तर आम्ही आहोत। हे असं कोण बायको आणि मुलगी कोणाचा हे देत नाही। मुलगा फॉरेनला शिकत होता, 50 रुपये महिन्याला पाठवायला माझी अडचण होती, जेवढं तुम्ही तर मला 25 वर्ष ओळखताय, म्हणून या सगळ्यामध्ये महिलांचा माझ्यामध्ये फार हे आहे। लेकीने सांगला विकून टाका तर टाका, मी आता शिकते, भाऊ शिकला, आमची तुम्ही चिंता करू नका, असं कोण सांगणार नाही। आणि म्हणून आम्ही घर विकला, दागिने विकले, प्लॉट विकले, त्यात वरती आलो। आता पुन्हा देवाने छप्पर फाडके पैसे दिले तर संपवू का नको संपवू, येईल तर। आता पत्रकारांना काय कमी करतो का मी, सगळ्यात जास्त पत्रकार माझ्याजवळ आहेत की नाही आहेत,
बरोबर आहे. मला नाही उभा राहायचा नाही, मला काय करायचं, तरी पत्रकार आहेत, महिला भगिनी आहेत, सगळं जग आहे आणि जगाचा आणि ती आईवडिलांची पुण्य आहे. आईवडिलांना 27 वर्षे सांभाळले. मी ज्यावेळेला 87ला ग्रॅज्युएट झालो, मी त्याला 1100 रुपयात स्टार्ट झाली. 1000 रुपये आईकडे द्यायचो, 100 रुपये फक्त मला STच्या तिकिटाला, ST बसने मी जायचो. आज देवाने रेंज रोड दिली, हे दिलं आहे. जगामध्ये 161 देशात निवडून यायचा सन्मान आला. काम करतो आहे. आमच्याकडे लेबरमध्ये आणि हाऊसकीपिंगवाले पण केलॉगमध्ये 60,000 पगार घेतात, पण त्यांना ऑर्गनाईज काम करणे 38 केसेस झाल्यात. लढाई फार मोठी आहे, लढाई संपली नाही, पण लढण्याचं काम करतो आणि त्याच्यामध्ये जेवढं चांगलं करता येईल तेवढं करू. मला कसं प्रत्येक माणूस हॅप्पी असला पाहिजे. मग माझ्या बहिणी आहेत, लेकी आहेत, सुना आहेत, बायको आहे, पोरगा आहे, त्यांना द्यायचं देऊन टाकलं. 25% माझ्या समाजाला जातील. मी कमवणार ते समाजासाठी असणार. ऑब्जेक्शन त्यांचा असतो, कशासाठी खर्च करताय, 6-6 कोटीचा कर्ज आहे, याचं द्यायचं आहे, रिसॉर्टचं द्यायचे आहे, पण देईल ना, त्याचा काम आहे का नाही. मी पैसे वाटले तर तो देतो. ज्या दिवशी माझ्याकडे पैसे साधले त्याच्यानंतर 1 रुपया येत नाही. पण माझं म्हणणं आहे, तुमच्याकडे पण पैसे असले ना, भले 5 रुपये लोकांना द्या, पण द्यायला सुरुवात करा, तुम्हाला 50 रुपये परत येतील. हा समाज शिकवणार रामशेठला मी ते फॉलो करतो. आईवडिलांचा सन्मान, समाजाचे आपण आहोत, आपण हे समाजाचे पिता आहोत. आम्ही जर इथं आलोत तर मी माझेच पूर्ण 500 कोटीची प्रॉपर्टी करणार काय. एखाद्याचं घर होत असेल, 2 लाख दिले, 5 लाख दिले, 1 रुपया रेती दिली, विटा दिली, अनेक घरं आपण केली आणि त्याच्यामध्ये पुढं गेलं पाहिजे. आणि म्हणून आज कसं आहे, आपण दुसरं कोण असेल तर काय त्याला मतं मागायची आहेत. मला काहीच मतं नाही मागायची. क्रिकेट मॅचवरनं पैसे द्या, हरिनाम सप्ताहाला द्या, मंदिरांना द्या, तो देतोय. तो ज्या दिवशी द्यायचा थांबेल त्या दिवशी तुम्ही पण माझ्याकडे येणार नाही. कशाला येतो तुम्ही, मला त्याला 1 रुपया देत नाही. मग तुम्हाला सांगतो का, आपण आता सन्मान माणसाचा आहे. तुम्ही आणि मी सेमच आहे. देवाने आपल्याला एवढंच दिलं आहे. नशिबात माझ्याकडे पैसे आले तर समाजासाठी असले, एवढं त्याचा उद्देश आहे. ओके.